आज मी तुम्हाला एक अशी गोष्ट दाखवणार आहे की जी तुमच्या आयुष्यामध्ये तुम्हाला फार उपयोगी पडणार आहे. जसं आधीच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगितलं होतं की आपण ग्रॅटिट्यूड असणं खूप गरजेचं आहे प्रत्येक गोष्टीसाठी. परमेश्वराने ह्या विश्वाने आपल्याला ती प्रत्येक गोष्ट दिलेली आहे जे आपण डिझर्व करतो, बरोबर आहे. आणि होतं असं की आपण जे आपल्याकडे आहे ते बघत नाही, पण जे नाही आहे त्याच्यासाठी रडत बसतो. मग जे आहे त्याच्यासाठी आपल्याला कृतज्ञता असायला हवं की नाही, तुम्हीच सांगा. ही माझी डायरी आहे आणि याच्यामध्ये मी रोज सकाळी उठल्या उठल्या पहिलं ग्रॅटिट्यूड लिहिते. मी त्या प्रत्येक गोष्टीसाठी ग्रॅटिट्यूड लिहिते जी माझ्याकडे ऑलरेडी आहे. जसे की मला देवाने दिलेलं हे सुंदर शरीर, माझं जीवन, माझं परिवार, माझ्या आयुष्यात असलेली प्रत्येक गोष्ट, त्या प्रत्येक गोष्टीसाठी मी अशा पद्धतीनं ग्रॅटिट्यूड लिहिते. ही मॉर्निंगची ग्रॅटिट्यूड असते आणि ही इव्हिनिंगची. इव्हिनिंगमध्ये जेव्हा जेव्हा दिवसभरात काहीही घडेल त्याच्याबद्दल झोपायच्या आधी एक आढावा घेते की आजचा माझा दिवस कसा गेला, आज माझ्या सोबत दिवसभरात काय काय चांगलं झालं आणि कुठल्या एका अशा मोमेंटला मी खूप हॅपी झाले. ती गोष्ट आठवून मी अजून माझे फिलिंग्स स्ट्रॉंग करते आणि शेवटी धन्यवाद लिहिते. तर मला असं वाटतं की आपली जी प्रगती आहे ती रोखण्यासाठी एकच गोष्ट कारणीभूत असते की आपल्याकडे जे आहे त्याच्यासाठी आपण ग्रॅटिट्यूड कधीच राहत नाही आणि फक्त जे नाही आहे त्याच्यामागे रडत बसतो. तर आजपासनं प्रत्येक गोष्ट जी आहे त्याच्यासाठी तुम्ही धन्यवाद करा. युनिवर्सला हे फिलिंग्स पाठवा की युनिवर्स मला तुम्ही जे दिलेलं आहे ते खूप भरभरून दिलेलं आहे. मी प्रत्येक गोष्टीसाठी खूप थँकफुल आहे. आणि मग बघा की तुम्ही प्रत्येक गोष्टीसाठी जेव्हा थँक्यू असताल त्यावेळेस युनिवर्स तुम्हाला तुमच्या प्रत्येक गोष्टी देऊन टाकतो. तुमच्या फक्त भावना क्लिअर पाहिजे आणि ते युनिवर्सपर्यंत क्लिअरली पोहोचलं पाहिजे. लक्षात ठेवा, ग्रॅटिट्यूड करणं हे आयुष्यातला सगळ्यात महत्त्वाचा भाग आहे. विसरू नका. तुम्ही करा आणि तुमचे जे ओळखीचे असतील त्यांनाही प्रत्येक गोष्टीसाठी ग्रॅटिट्यूड असणं किती महत्त्वाचं आहे हे समजून सांगा. तोपर्यंत काळजी घ्या.